हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी ग्रंथारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आहेतु जननी मदीय नकळे अज्ञानमिले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जरी चरी वनी धेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात गेला। जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जांचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। विद्युद्दाम समप्रभां मृगपति स्कंदस्थितां भीषणां कन्याभिः करवालखेटविलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रगदारिखेटविशिखांश्चापं गुणं तर्जनीं बिभ्राणामनरात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। अंबा माता की जय। रेणुका माता की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद यज्ञेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्री शुक उवाच सूत उवाच एवं दृष्टमहापुराणज्ञो व्यासः सत्यवती सुतः परीक्षितसुतं शान्तं ततो वै जनमे जयात्। उवाच संशयच्छेत्रु वाक्यं वाक्यविशारदः राजन् व्यास उवाच राजन् कृमे तद्वक्तव्यं कर्मणा गहना गतिः दुर्ज्ञेया किल देवानां मानवानां जगा कथा। यदा समुत्थितं चैतद् ब्रह्माण्डं त्रिगुणात्मकं कर्मणैव समुत्पत्तिः सर्वेषां नात्र संशयः।
आपण कालच्या सत्रामध्ये दितीच्या उदरातून गर्भ नष्ट करण्यासाठी इंद्राने जो प्रयत्न केला, त्याचे 7 तुकडे केले दितीच्या गर्भाचे. त्यानंतर त्या 7 तुकड्यांचे पुन्हा 7 असे 49 तुकडे केले आणि त्यापासून 49 मरुद्गणांची उत्पत्ती झाली. असं कर्म आदितीनं करण्यासाठी सांगितलं, म्हणून दितीनं आदितीलाही शाप दिला. त्याचप्रमाणे वरुणदेवानी देखील शाप दिला. म्हणून आदितीला देवकीचं जन्म परत घ्यावा लागला. इथपर्यंत कथाभाग आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलेला होता. हे सगळं ऐकल्यानंतर राजा जन्मेजयानं व्यासांना नमस्कार करून विचारलं, महाराज, मला या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मी ऐकतोय त्यावेळेला मला फार आश्चर्य वाटते की असं या संसार सागरातून जीवांची सुटका कशी काय होणार. मला खरंच काही उमजत नाहीये. आपण कृपा करून मला हे सगळं सांगावं. आता पहा की आपण महान तेजस्वी अशा कश्यप ऋषींपासून जन्माला आल्यानंतर त्रैलोक्याचं वैभव ज्याला प्राप्त झालं, अशा इंद्राला सुद्धा असं नीच कृत्य करण्याची इच्छा उत्पन्न व्हावी. तर मग साधारण माणसाला अशा प्रकारच्या इच्छा का उत्पन्न होऊ नयेत? त्यांच्यावर कशा प्रकारचा अंकुश राहील? जो त्रैलोक्याचा अधिपती आहे, जो धर्म रक्षक आहे, ज्यानं धर्माचे रक्षण करणं अपरिहार्य, ज्यानं धर्माचं रक्षण केलंच पाहिजे, अशाकडनं सुद्धा असं निंद्य कृत्य होत असेल तर मग सामान्य माणसांनी काय केलं पाहिजे? सामान्य माणसांकडनं जर घडलं, हे तर निश्चितच आहे की सामान्य माणसं निश्चित असं कर्म करणारच. मग या सगळ्यांचा कशा प्रकारे यांचं पाप नष्ट होईल? हे जगद्गुरु, मी आपणास साष्टांग दंडवत करून मी प्रश्न करतो. माझ्या पूर्वजांनी, माझे पूर्वज म्हणजे पांडवांनी सुद्धा अशाच प्रकारचं कुरुक्षेत्रावरती ज्या वेळेला युद्ध झालं, त्या युद्धामध्ये असे कितीतरी प्रकारचे निंद्य कृत्य माझ्या पूर्वजांकडनं सुद्धा घडलेले. मला या सगळ्या गोष्टींचं खरोखरच नवल वाटतं. आणि या निंद्य कृत्यामध्ये पहा, सहभागी तर कोण कोण होते? भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, धर्मावतार असा प्रत्यक्ष युधिष्ठिर, हे सर्वजण या संसाराची व्यर्थता, संसार व्यर्थ आहे हे सगळ्यांना जाणीव होती. कुणीही या जगामध्ये समृद्ध होऊन आलेला नाहीये, अमृत पिऊन आलेलं नाही, हे सगळ्यांना माहिती होतं. हे सगळं नश्वर आहे, नष्ट होणार आहे. तरी देखील त्यांच्याकडनं अशा प्रकारचं कर्म घडलं. मग यांच्याकडनं, माझ्या वंशजांकडनं सुद्धा अशा प्रकारचं जर कर्म घडलं तर मला सांगा, मी विश्वास ठेवावा तर कशावर आणि कुणावर विश्वास ठेवावा? माझं चित्त सगळं गोंधळून गेले. मला काहीही सुचत नाहीये. काय करावं, काय करू नये, मला काहीच सुचत नाहीये. महाराज, मला आपण कृपा करून मला या समूहातून या बाहेर काढा, या मोहातून, मोहपाशातून मला बाहेर काढा. हा जो माझा गोंधळलेला मन आहे ना, यातून मला माझी शंका निरसन करा. मला सांगा, आप्तवाक्य, आप्त कशाला म्हणावं? आप्त हे जर धर्माचं प्रतीक आहे, प्रमाण आहे,
तर मग या देहधारी मनुष्यांमध्ये आप्त कुणाला म्हणावं? आप्त कुणाला म्हणावं? कारण प्रत्येक देहधारी मनुष्य हा विषयासक्तच आहे. जीवो जीवस्य जीवनम या न्यायाप्रमाणे प्रत्येक जण हा विषयासक्त आहे. आणि हे सगळं पाहून माझ्या असं ध्यानात आलं की द्रव्यलोभ, कामलोभ, क्रोध ह्या सगळ्यांमध्ये माणूस हा इतका आसक्त बनलेला आहे आणि या आसक्तीतून प्रेम द्वेष हे उत्पन्न होतातच. एखादी छोटीशी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे जर नाही घडली की समोरच्याचा द्वेष वाटायला लागतो. ह्या माणसानं माझ्यासाठी एवढी छोटीशी सुद्धा गोष्ट करू नये, मी पाहून घेईल. ही जी वृत्ती बनते याला द्वेष असं म्हणतात. आणि आपला स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माणूस अगोदर खोटं भाषण करतो, खोटं बोलतो. उदाहरणच द्यायचं झालं, भगवान गोपाल कृष्ण श्रीकृष्णांनी सुद्धा जरासंधाचा ज्या वेळेला वध करायचा त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णांनी सुद्धा कपटच केलं. पांडवांकडनं सुद्धा कपट करवून घेण्यामध्ये भगवंताचाच हात होता, कृष्णांचाच हात होता. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते, तू कर्म कर. कर्म करणं हा तुझा अधिकार आहे, फलप्राप्ती काय द्यायची तर मी पाहतो. आणि त्याच्यात पुढे भगवंताचं असं म्हणणं आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सगळ्या धर्माचा तू त्याग कर. मोठा विषय आहे तो थोडा. मग त्या जरासंधाचा वध ज्या वेळेला करायचा होता त्यावेळेला कपट रूपानं ब्राह्मणांचं रूप घेऊन भीम, अर्जुन आणि कृष्ण जरासंधाकडे गेलेले होते भिक्षेची याचना करण्यासाठी. आणि भिक्षेमध्ये युद्ध करावं हे मागून घेतलं. ज्या वेळेला राजसूय यज्ञ पांडवांनी केला, अर्जुनाने सुद्धा ज्या वेळेला यज्ञ करताना कपट नीतीचंच आचरण केलेलं होतं. ज्या यज्ञामध्ये शिशुपालाचा वध झाला, भगवान गोपाल कृष्ण शिशुपालाचा ज्या वेळेला वध झाला तो यज्ञ शांतीपूर्ण यज्ञ कसं काय म्हणता येईल, ज्याच्यामध्ये हिंसा ही झालीच. सर्व राजे लोकांना, काही जणांना युद्धामध्ये जिंकून, काही जणांना बळजबरीने, काही जणांना मोहानं आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये घेतलेलं होतं. मग याला धर्म कसं म्हणता येईल, हा धर्मयज्ञ कसा होईल. आणि त्या यज्ञाची जी अपेक्षा होती, यज्ञातून फलप्राप्तीची जी अपेक्षा होती ती काय होती, काही ना काही साध्य करण्याचीच होती ना. यज्ञाचा हेतू परलोकाची प्राप्ती, म्हणजे आपल्याकडे स्वर्ग कामो यजेत असा न्याय आहे की यज्ञ का करायचा, तर स्वर्गाची कामना होण्यासाठी, स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी. स्वर्गाची प्राप्ती हीच कामना यज्ञासाठी असायची. स्वर्ग म्हणजे काय की सगळे सुख उपभोगता यावे, सगळा आनंद उपभोगता यावा या जीवनामध्ये. मग हे सगळं करण्यासाठी जर अशा प्रकारचा यज्ञ आपण करत असू, यशप्राप्ती करण्यासाठी यज्ञ करत असू, द्रव्य प्राप्ती करण्यासाठी यज्ञ करत असू, अर्थप्राप्ती करण्यासाठी यज्ञ करत असू, स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञ करत असू,
मग श्रुतींचं सांगणं हेच आहे की धर्माचा पहिला चरण, कारण तुम्ही जे कर्म करत आहात ते कर्म हे धर्मकर्म आहे. मग धर्माचा जो पहिला चरण आहे तो धर्माचा पहिला चरण म्हणजे सत्य. मग या यज्ञामध्ये सत्य राहिलं का? दुसरा धर्माचा चरण आहे दया. जरासंधाधिकांवर दया सुद्धा दाखवलेली नाहीये. तिसरा चरण आहे दान आणि चौथा चरण आहे पावित्र्य. हे 4 चरण ज्या गोष्टीमध्ये नसतील त्याला धर्म कसं काय म्हणता येईल? मग अशा प्रकारचं कर्म बघा, जगताचा जो स्वामी आहे भगवान विष्णू, भगवान कृष्ण, त्यानं सुद्धा राजा बलीसाठी कपट रूपानं वामन रूप, बलिराजाचा कुठल्याही प्रकारचं दुष्टकृत्य करत नव्हता, धर्मानं आचरण करत होता. 100 यज्ञ, ठीक आहे, तो स्वर्ग प्राप्तीसाठी 100 यज्ञ करत होता म्हणून भगवंतानी त्याला पाताळामध्ये नेलं. पण धर्मकृत्य तो करत होता, धर्माचं आचरण करायला लागलेला होता, वेदांची सेवा करत होता, ब्राह्मणांची सेवा करत होता, अतिथीची सेवा करत होता, दीन दुबळ्यांवर दया करत होता. असं असताना सुद्धा भगवंतानी वामन रूप घेऊन त्या राजा बलीला पाताळामध्ये पाठवलं. फसवलंच असंच म्हणता येईल. जर भगवान विष्णूंकडनं सुद्धा असं कपट होत असेल तर मला कळत नाही की तेव्हा मला खरोखर आपण सांगा की कारण धर्माचं ज्ञान तुम्हाला आहे, तुम्ही पुराणांची रचना तुम्ही केलेली आहे, म्हणून मी व्यास महर्षे आपणास मी प्रार्थना करतोय, विनंती करतोय की मला आपण हे सांगा. व्यासांनी त्याला उत्तर दिलं. राजा बलीनं वचन पालनासाठी भगवंताला भूमिदान केली. वचन दिलं होतं राजानं म्हणून त्यांनी भूमिदान केली. भूमिदान केल्यानंतर तो श्रेष्ठ ठरला. त्याला पाताळात पाठवलं, पाताळाचं राज्य दिलं वगैरे, ठीक आहे, पण दाता हा कधीही श्रेष्ठ असतो, कारण दात्याचा हात वर असतो आणि घेणाराचा हात खाली असतो, म्हणून दाता हा श्रेष्ठ असतो. ज्या वेळेला त्याला दान दिलं वामनाला, त्याच वेळेला वामन राजापुढे क्षुद्र ठरला आणि पाताळामध्ये भगवंताचा द्वारपाल म्हणून वामनाला त्या ठिकाणी राहावं लागलं, राजाची सेवा करावी लागली. भगवान विष्णूंनी त्रिविक्रमाने वामन रूप घेतल्यामुळं तो क्षुद्र ठरला. लक्षात ठेव की कर्म जरी घडलं तरी धर्म बदलत नसतो. देवतांसाठी सुद्धा धर्म बदलत नसतो. सत्यापेक्षा काहीही श्रेष्ठ नाहीये, म्हणून भगवान विष्णूंना द्वारपाल म्हणून राहावं लागलं. हे राजा, वेद पुराण धर्मशास्त्र यांची रचना करणारे आपण सर आहात. सर्वजण या त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहेत आणि सत्व रज तम देवता सुद्धा या त्रिगुणाच्याच प्रभावाखाली आहेत बरं का. म्हणून सगळ्या पुराणांमध्ये मतभिन्नता आढळते, म्हणून आपण म्हणतो बहुऋषी मत्तम. प्रत्येक ऋषींचं वेगळं वेगळं मत येतं, मतभिन्नता येत असते. यासाठी यज्ञ वगैरे आपण ज्या वेळेला करत असू, विद्वानांनी प्रथम कुठलाही यज्ञ जर करायचा असेल तर काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं काय तर द्रव्यशुद्धी. आपण कुठलाही यज्ञ, कुठलीही छोट्यातली छोटी सुद्धा आपण पूजन करत असू, पूजा करत असू, साधं रोजच्या देवाच्या पूजेसाठी ज्या आपण वस्तू आणतो, विकत आणतो,
त्या सुद्धा आणत असताना द्रव्य शुद्धी असली पाहिजे. न्यायानं संपादन केलेल्या धनापासून भगवंताची पूजा करावी. न्यायानं संपादन केलेल्या धनापासूनच कुठलाही यज्ञ करावा. कुणालाही खोटं बोलून फसवून कुठलंही कर्म करत जाऊ नये. कुणाला फसवून जर आपल्याला जे द्रव्य मिळालं असेल आणि त्या द्रव्यापासून आपण यज्ञ करत असू तर त्या यज्ञाचं फल कदापिही मिळत नसतं. त्याच्यानंतर त्या अनुष्ठानामध्ये स्वतः यजमान, यज्ञ करणारा आचार्य, पुरोहित वर्ग हे देखील शुद्ध मनाचे असावेत, सात्विक विचारांची असावीत. तसंच त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे ती भूमी शुद्ध असावी. मुहूर्त सुमुहूर्त काढलेला असावा. आज वेळ आहे म्हणून मी आता हे करून टाकतो असं चालत नाही. चांगलाच मुहूर्त असला पाहिजे, योजला पाहिजे. आपण जी क्रिया करत आहोत ती शुद्ध असली पाहिजे, द्रव्य शुद्ध असलं पाहिजे आणि मंत्र देखील शुद्ध असले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर माणसाच्या शुद्ध असतील तर त्या यज्ञाचं फल प्राप्त होत असतं. नाही तर तो यज्ञ करून काही उपयोग होत नाही. आपण सर्वजण दैवाच्या अधीन होऊन सतत 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 पाप करत राहतो आणि पाप करत करत असल्यामुळं माणसाकडनं पुण्यकर्म होण्याचा संभवच येत नाही. सगळे देव आणि राक्षस हे प्रजापतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. दोघही स्वार्थीपणामुळं एकमेकांशी सतत सतत युद्ध करत राहतात. वेदांचा निर्णय असा आहे की देव हे सत्वगुणापासून, मनुष्य रजोगुणापासून आणि पशु पक्षी हे तमोगुणापासून उत्पन्न होतात. मग जर सत्वगुणांपासून जन्म झालेले देव देखील परस्परांशी वैर धरतात तर मग पशु पक्षी प्राणी यांनी का वध करू नये? हे तर सत्व आणि रजगुणांपासूनच उत्पन्न झालेले. देव नेहमी असमाधानी असतात, द्वेष करत राहतात आणि मग या एकमेकांची वैरी होत राहतात. मग सगळ्या राक्षसांची सतत सतत वैर, सतत सतत कपट भावनेनं. मग ज्या ज्या वेळी एखादा कोणी सात्विक कर्म करतो त्यावेळेला देवता सुद्धा त्याच्यामध्ये बाधा उत्पन्न करतात. याचं मी उदाहरण तुला सांगतो. व्यास म्हणतात की राजा, या सगळ्या तपश्चर्येचं फल काय मिळतं आणि तपश्चर्येचा भंग भगवंताकडनं सुद्धा, देवतांकडनं सुद्धा कसा प्रयत्न होतो याचं मी उदाहरण तुला सांगतो. व्यास उवाच कारणानि बहून्यत्र्या प्यवतारे हरे किल सर्वेषां चैव देवानां अंशावतरणेष्वपि वासुदेवावतारस्य कारणं शृणु तत्त्वतः देवक्याश्चैव रोहिण्या अवतारस्य कारणम्. राजा, तुला मी याचं उदाहरण असं सांगतो की या संसारामध्ये शुद्ध बुद्धीचा, सत्यमार्गी, धर्मपरायण असा पुरुष मिळणं म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे. ज्या वेळेला या जगामध्ये सत्ययुग होतं तेव्हाही सर्व चराचर अशाच प्रकारे होता, काही अंशामध्ये कमी अधिक. आता तर कलियुगच आहे, त्यामुळं आता तर असा व्यक्ती मिळणं हे अशक्यप्राय आहे. मग राग, द्वेष, मद, मत्सर या सगळ्यांनी व्यापून सगळेजण आहेत.
देव सुद्धा जिथे ईर्ष्या करतात त्यावेळेला अशा कपटी मनुष्यापासून कसं शक्य आहे? पशु पक्षी इत्यादी सगळेच जण अशा प्रकारे वागतात. कपट करणाऱ्याशी कपटाने वागावं असं शास्त्र सांगतं. एखादा जर कपटीपणाने वागत असेल तर निश्चित त्याच्याशी कपटानं वागावं. त्याच्याशी चांगलं वागून उपयोग होणार नाही. पण जर चांगलं वागणारा साठी सुद्धा आपण जर कपट करत असतो तर ते महापाप घडतं. सुमारे 1000 वर्ष नरनारायण हे भगवंताची तपश्चर्या करत होते. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून एक पुत्र निर्माण झाला. त्याचं नाव होतं धर्म. त्या धर्माला अत्यंत संयमी, सत्यप्रिय, वेदानुसार वागणारा आणि ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ अशा प्रकारचा होता. त्या धर्माचा विवाह प्रजापतीच्या 10 मुलींशी झाला. धर्माच्या 13 पत्नी होत्या, पण आपण या ठिकाणी 10 मुलींचा विस्तार पाहणार आहोत. मग 10 मुलींचा विवाह झाला. एकंदर त्यांना 4 मुलं झाली. त्या 4 मुलांची नावं हरी, कृष्ण, नर आणि नारायण अशी या 4 मुलांची नावं होती. त्यापैकी पहिले 2 म्हणजे हरी व कृष्ण हे योगाभ्यासी होते आणि नरनारायण सुद्धा हिमालयाजवळ बदरिकाश्रमामध्ये तपश्चर्या करत होते. नदीच्या तीरावरती बसून 1000 वर्ष गायत्री मंत्राचा जप करत ते दोघे जण बसलेले होते. 1000 वर्ष ज्या वेळेला तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळेला अत्यंत तेजस्वी झाले ते. म्हणजे इतकं तेज त्यांचं वाढलं, इतकं तपोबल वाढलं. त्यांच्या त्या प्रभावानं सर्व चराचर जगत, त्या ठिकाणचं जे वातावरण होतं अत्यंत रमणीय, अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं सगळं वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं. त्यांची एवढी तपश्चर्या पाहिल्यावर इंद्राला ईर्ष्या वाटायला लागली की हे तपश्चर्या करत आहेत तर हे कशासाठी तपश्चर्या करत आहेत? कदाचित इंद्रपद प्राप्त करून घेण्यासाठी, कदाचित माझ्याशी युद्ध करण्यासाठी, कदाचित स्वर्गाचं राज्य प्राप्त करण्याच्या हेतून हे तपश्चर्या करत असावेत. म्हणून यांचं तपोभंग करावं या उद्देशानं ईर्ष्या, पहा देवेंद्राला सुद्धा ईर्ष्या उत्पन्न झाली आणि त्या ईर्ष्येमध्ये त्यानं त्यांचं तपभंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं की आपल्या इंद्रपदासाठीच हे तपश्चर्या करत असावेत. शत्रू छोटा जरी असेल तरी त्याचा निःपात करावा या न्यायानं तो ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी आला. देवांचा राजा काम, क्रोध, लोभ, मत्सर ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये प्रकट झाल्या आणि तात्काळ त्या ठिकाणाहून उठला आणि जिथे तपश्चर्या चालू होती त्या ठिकाणी आला. आल्याबरोबर त्यानं पाहिलं इतके तेजस्वी झालेले होते. त्यानं अगोदर विचार केला हे इतके तपोबलानं तेजस्वी आहेत, हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश हे तर नसतील? आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की हे धर्माचे पुत्र नर आणि नारायण आहेत. मग यांना धर्माचे पुत्र आहेत, नर, यांना इतकी तपश्चर्या करण्याचं काय कारण आहे? कशासाठी हे इतकी तपश्चर्या करतायत? ह्या तपश्चर्येतून त्यांना काय फल प्राप्त करायचं आहे हे मला अजूनही माहिती नाहीये आणि हे मला कळलं पाहिजे. जोपर्यंत मला हे कळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही. मग आता कळण्याचं कारण मला कसं कळावं? मला सांगणारे आता हेच दोघं जण सांगू शकतात, दुसरा कुठलाही व्यक्ती सांगू शकत नाही. कारण जन्म झाला, यांनी जन्मच त्याच्या तपश्चर्येसाठी घेतलेला आहे असं मी ऐकलंय. मग यांच्या व्यतिरिक्त मला कुणीही सांगणार नाही.
म्हणून मी त्या ठिकाणी आता यांचं तपोभंग करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याजवळ गेला, हात जोडून त्यानं प्रार्थना केली, हे धर्मपुत्र हो, आपण अत्यंत भाग्यवंत धर्मपुत्र आहात. मला आपण सांगा की आपण जी तपश्चर्या करत आहात कुठल्या निमिषानं करत आहात, कुठल्या अपेक्षेनं तपश्चर्या करत आहात. मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. सामदाम दंडभेद करण्याचं माहीर होतं. मग मी तुमच्यावरती अतिशय प्रसन्न आहे आणि तुमच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन मी तुमच्या जवळ आलेलो आहे. तुम्हाला काय वर हवाय तो तुम्ही मला मागून घ्या. निश्चित मी तुमचा असाध्य असेल तरी मी तो वर मी पूर्ण करीन. न देण्यासारखा वर असेल तरी मी तो तुम्हाला देईल. देवांचा राजा मी इंद्र आहे. व्यास म्हणतात की वारंवार अशा प्रकारची विनंती इंद्राने केली, पण त्या इंद्रानं विनंती केलेल्या कर्माकडे या दोघांनी डुंकून लक्ष सुद्धा दिलं नाही, पाहिलं पण नाही. सगळे इंद्राचे प्रयत्न असफल ठरले आणि परत तो आपल्या अमरावती नगरी परत गेला. आणि तो पुन्हा विचार करू लागला की आता काय केलं पाहिजे म्हणजे या दोघांवर आपला प्रभाव पडेल आणि यांचं तपोभंग होईल, असं काहीतरी केलं पाहिजे. मग ते कुणाची उपासना करतायत हे देखील मला माहित नाही. जर ते भगवतीची उपासना करत असतील तर त्यांची तपश्चर्या भंग करणं शक्य नाही. कारण भगवतीची उपासना करणारा माणूस त्याच्यावरती या संसारातला कुठलीही माया चालत नाही. कुठलंही शस्त्र त्यांच्यावरती चालत नाही, कुठलाही विकार त्यांच्यावरती चालत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सगळे निष्फल त्यांच्या समोर ठरत असतात. आणि हे भगवतीचं ध्यान करून अत्यंत निष्पाप असे झालेले आहेत. मग आता यांच्या तपश्चर्येसाठी मला काही भंग करण्यासाठी काहीतरी अशी विशिष्ट उपाय योजना आखली पाहिजे, तरच माझा फायदा होईल. त्यावेळेला व्यास म्हणतात, हे जन्मेजया, जे शाक्त भक्त असतात ना, भगवतीची उपासना करणारे, त्यांच्यावर कुठलाही प्रभाव पडत नसतो. हे इंद्राला चांगल्या रीतीनं माहित होतं, तरी सुद्धा स्वार्थापोटी आणि ईर्ष्येपोटी त्यानं मदनाला बोलावलं. मदनाला बोलावलं, वसंताला बोलावलं. आणि मदन आणि वसंताला ज्या वेळेला बोलावलं त्यावेळेला आल्याबरोबर दोघांनी हात जोडून इंद्राला प्रार्थना केली, नमस्कार केली. इंद्रानं सांगितलं, तुम्ही दोघे जण आलेला आहात. रतीसह मदन त्या ठिकाणी आला होता. आल्याबरोबर इंद्रानं या सगळ्यांना सांगितलं, तुम्ही दोघेही रतीसह अप्सरा, सगळ्या माझ्याकडच्या ज्या जेवढ्या काही अप्सरा आहेत ह्या सगळ्या अप्सरांना घेऊन त्या गंधमादन पर्वतावरती ज्या ठिकाणी नरनारायण तपश्चर्या करत आहेत अशा ठिकाणी तुम्ही जा. मदनाला सांगितलं, कामदेवाला सांगितलं, काहीही कर पण त्या दोघांच्या ध्यानभंग होईल असं कर. आणि तू जर असं केलंस तर माझा हेतू तिथून साध्य होईल. कामदेवानं सांगितलं, काही चिंता करू नका. इंद्राने सांगितलं, कामदेवा, तुझ्या बाणांनी मोहित झालेले ब्रह्मदेव देखील, एवढे महान तपस्वी, 1000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र सुद्धा, 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्रांनी केली, ते सुद्धा तुझ्या बाणाला मोहित झाले, कामाला मोहित झाले. मग या दोन नरनारायणांची काय हे आहे असा विचार करून त्याने सांगितलं, रंभा या सगळ्या अप्सरांना घेऊन जा. तिलोत्तमा नावाची अप्सरा होती, रंभा नावाची अप्सरा होती. काही गाणं गाण्यामध्ये माहीर होत्या, काही हावभावांमध्ये माहीर होत्या, तर काही जणी
नृत्य आविष्कारामध्ये माहीर होत्या. ह्या सगळ्यांना घेऊन ज्या वेळेला तो कामदेव त्या ठिकाणी गंधमादन पर्वतावर आला, जाताना इंद्राला नमस्कार करून सांगितलं, देवेंद्रा चिंता करू नकोस, तुझं कार्य सिद्ध करूनच मी येईल. पण मी एक गोष्ट सांगतो की जर यदा कदाचित ते आदिशक्ती भगवतीची जर उपासना करत असतील तर मी हे कार्य करू शकणार नाही, माझ्या बाणांचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. जर यदा कदाचित ब्रह्मा, विष्णू किंवा महेश या तिघांची उपासना हे करत असतील तर निश्चित मी तुला सांगतो, वचन देतो की त्यांचा मी तपोभंग निश्चित करेल. पण जर भगवतीची उपासना करत असेल, आदिशक्तीची उपासना करत असेल तर मात्र त्यांचा तपोभंग मी करूच शकणार नाही. कारण त्या दुर्गा देवीची, आदिशक्तीची उपासना करणारावर कुठल्याही प्रकारचं कुठलंही शस्त्र चालत नाही. त्यावेळेला इंद्राने सांगितलं, आता तुमच्याशिवाय मला कुणाचाही आधार उरले नाही, तुम्ही जे करू शकाल ते मी करू शकतो. मी सुद्धा स्वतः जाऊन पाहिलं पण मला शक्य झालं नाही, म्हणून मी आता तुम्हाला पाठवलेलं आहे. क्षणार्धात दोघेही सर्वजण त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर पहिल्यांदा त्या ठिकाणी घटना काय घडली की वसंत ऋतूचं आगमन झालं. सगळ्या वृक्षांवर नवीन पालवी आली. सगळे नानाविध प्रकारचे वृक्ष फुलांनी डवरले. त्या फुलांभोवती भुंगे गिरट्या घालत होते, गुणगुण करत होते. आंबा, बकुळ, साल, तमाल, मोहवृक्ष या सगळ्यांना मोहर आला. कोकिळा पंचम सुरामध्ये त्या ठिकाणी गात होत्या. सगळ्या वेलींना बहर आला. सर्व पशु पक्षी प्राणी ह्या सगळ्या अतिशय आनंदी त्या ठिकाणी झाल्या. सर्व प्रकारचा सुखदायक, आल्हाददायक असा वायू त्या ठिकाणी वाहत होता, सुगंधी वायू वाहत होता. आणि असा प्रकार सगळा झाला. त्या तपस्वी मुनी जे होते त्यांना आश्चर्य वाटलं की असं अचानक अवेळी वसंत कसा काय आला. सगळे पशु पक्षी देखील कामातूर झाले होते. आणि अशा प्रकारे कालचक्राची विपरीत गती त्यांच्या लक्षात आली की असं काय घडलं की ज्या योगे अचानक वसंत आला, काळाची गतीच बदलली. काळ तर कधी बदलत नाही, पण यासाठी काळ कसा काय बदलला. अचानक वसंत या ठिकाणी आला. अचानक सगळ्या वेलींना पालवी फुटली. अचानक सगळे भुंगे गुंजर करायला लागले, कोकिळा गायला लागल्यात, पशु पक्षी कामातूर झालेले आहेत. हे सगळं असं काय घडलंय असं वाटायला लागलं की ही वसंत लक्ष्मी सर्व पृथ्वी सोडून याच बदरिकाश्रमावरती फक्त आरूढ झालेली आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हा सगळा प्रपंच इंद्राचा, निश्चित इंद्राचा असेल. इंद्राचाच प्रपंच आहे असं तर निश्चित जाणलं. आणि त्यांना हे विचार करेपर्यंत त्यांच्या नजरेसमोर सगळ्या परिवारासहित कामदेव उभा राहिला. कोण कोण होतं पहा. त्या कामदेव समोर उभा, त्याच्या मागे मेनका, रंभा, तिलोत्तमा, पुष्पगंधा, सुकेशी, महाश्वेता, मनोरमा आणि प्रभद्वरा याचप्रमाणे संगीत विद्येमध्ये प्रवीण असणारी घृताची, चंद्रप्रभा, गोड आवाजाची सोमा, अंबुजाक्षी, कांचनमालिनी, विद्युन्माला यांच्यासह 8500 अप्सरा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. या सगळं मदनाचं हे सैन्य होतं. त्या सगळेजण त्या ऋषींसमोर हात जोडून नम्रतेने त्यांना प्रार्थना करायला लागल्या आणि दिव्य अशा प्रकारचं नृत्य आरंभ केलं. प्रत्यक्ष नरनारायण हे विष्णुरूप असल्या आहेत त्या दोघांनीही कौतुकानं त्यांचं सगळं गाणं वगैरे, नृत्य, आविष्कार हा सगळा पाहिला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्या दोघी जणी
हात जोडून त्या दोघी जणी राजाला म्हणाल्या, नरनारायणाला मग तर खात्री पटली की इंद्राने या सगळ्यांना आमची तपश्चर्या भंग करण्यासाठीच पाठवलेलं आहे. हे सगळं पाहिलं नरनारायणाला वाटलं की आता यांना आपण शाप देऊन उपयोग नाही, शाप देऊ नये. आपण असं काहीतरी कर्म करावं की ज्या योगे यांचीच यांना स्वतःला लाज वाटायला लागेल. हे यांना स्वतः आपण केलेल्या कृत्याची वाईट वाटायला लागेल. म्हणून आपल्या उजव्या मांडीवरती त्यांनी थाप मारली नराने. आणि थाप मारल्याबरोबर त्या ठिकाणी अत्यंत सर्वांग सुंदर अशा प्रकारची एक स्त्री प्रकट झाली. ती नारायणाच्या उरूपासून, मांडीपासून उत्पन्न झाली, म्हणून तिचं नाव होतं उर्वशी. इतकी सुंदर आणि इतकी देखणी होती की या सगळ्या अप्सरांना आपली स्वतःची लाज वाटायला लागली की आपल्यापेक्षा ही कितीतरी सुंदर आहे. आपण इंद्राच्या दरबारातल्या अप्सरा आहोत, ही किती सुंदर आहे आपल्यापेक्षा. आपला यांच्यावरती विषय चालणार नाही. नरनारायणाला आपण जिंकू शकणार नाहीत याची त्यांना खात्री पटली, खाजील झाल्या. असा सगळा वृत्तांत चालू असताना त्या सगळ्यांच्या आत जे कामदेवाचे जे सगळे सैनिक आलेले होते, सगळ्या अप्सरा 8500 सगळ्या अप्सरा ज्या होत्या, या सगळ्यांची सेवा करण्यासाठी म्हणून पुन्हा नरानी अशा हजारो स्त्रिया उत्पन्न केल्या की ज्या त्यांच्या एकीपेक्षा एक सुंदर अशा प्रकारच्या हजारो स्त्रिया उत्पन्न केल्या. इंद्रानं सगळ्या पाठवलेल्या सगळ्या अप्सरा सौंदर्यवती असताना सुद्धा त्या उर्वशीचं रूप पाहून त्या आश्चर्याने थक्क झाल्या की इतकं महान तेजस्वी, इतकी महान सुंदर अशा प्रकारची स्त्री यांच्या मांडीपासून उत्पन्न झाली तर आपलं काय सामर्थ्य आहे, आपण काय आहोत. त्या सगळ्यांनी प्रार्थना करून हात जोडून विचारला, हो महाराज, आम्ही अज्ञानी आहोत, आपल्या तपस सामर्थ्य आम्ही जाणलेले नाही, म्हणून आपलं हे सगळं तपस सामर्थ्य पाहून आम्हाला क्षमा करा. आपण तर क्षमा करण्यासाठी, ऋषी हे क्षमा करण्यासाठी समर्थ असतात. ऋषी कधीही शाप देत नाहीत. जे खरोखर तपस्वी असतात ना, ते कधी शाप देत नसतात. मौलींसारखे जे असतात महान तपस्वी, पहा मौलींचं उदाहरण पसायदारामध्ये मौलींनी काय म्हटलंय बघा. म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे दुष्टांचा विनाश करण्यासाठी, सज्जनांचा रक्षण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेईल. पण मौली काय म्हणतात पहा, जे खळांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती वाढो. बघा, भगवंत सगळ्या दुष्टांचा संहार करायचा अशी भाषा बोलतात आणि त्यांचा जो भक्त आहे तो म्हणतो हे सगळे खल राहिले तरी चालतील, त्यांच्यातलं खलत्व फक्त नष्ट व्हावं. दुष्ट राहिले तरी चालतील, त्यांच्यातला दुष्ट भाव हा नष्ट व्हावा, ही अपेक्षा आहे, हीच एवढीच अपेक्षा आहे. त्या सगळ्या अप्सरांनी सांगितलं, महाराज, आम्ही फक्त आपल्या सेवेच्या बहाण्याने आपली तपभंग करण्यासाठी इंद्राच्या इच्छेनं आम्ही या ठिकाणी आलो होतो. सगळ्यांनी कबूल केलं. इंद्राच्या कपटी वृत्तीनं आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला क्षमा करा. ज्ञानी लोक कधीही शाप देत नसतात. शाप देऊन आपली तपश्चर्या वाया जात असते. एखाद्याला जर आपण शाप दिला, एखाद्याबद्दल वाईट विचार जर आपण केला, तर आपण जे केलेलं तप आहे त्या तपाचा प्रभावानं त्याचं तर वाईट होतं, परंतु आपलं सगळं तप नष्ट होत असतं. प्रत्येक जीव काही ना काही छोट्यातलं छोटं का होत नाही, पुण्य हे करतच असतो. पण ते पुण्य आपण आपल्या बघा, काया वाचा मन चित्त आणि अहंकार एवढ्या सगळ्यांनी जे कर्म करतो ते पाप किंवा पुण्य असतं. मग मनातून आपल्याला जर वाटलं की याचं वाईट व्हावं,
आणि आपली तपश्चर्या जर तेवढी असेल त्याच्या पुण्यापेक्षा जास्त, किंवा त्यानं जे कर्म केलेले ते दुष्कर्म करत आहे त्या दुष्टकृत्यापेक्षा आपण सहन न करण्यासारखं जर दुष्टकर्म असेल किंवा भगवंताच्या धर्माच्या विपरीत जर असेल तर त्याचं ते कर्म नष्ट होतं किंवा तो नष्ट होतो. पण सोबत आपलं केलेलं आयुष्यभराचं जे काही पुण्य असतं ते नष्ट होत असतं, संपत असतं. म्हणून आपल्या वाणीतून कधीही कुणाबद्दलही अपशब्द उच्चारू नये. सहज माणूस बोलता बोलता म्हणत असतो, मला त्रास दिला, जा तुझं चांगलं होणार नाही, सहज बोलून जातो. पण त्याचा परिणाम आपला होतो असा होतो क्षीणे पुण्य, आपलं पुण्य क्षीण होऊन जात असतं. अशा प्रकारे सगळ्यांनी भगवंताची नरनारायणाची क्षमायाचना केली. त्यावेळेला सर्व विकार जिंकलेले ऋषी नम्रपणे त्या अप्सरांचे भाषण ऐकून प्रसन्न झाले आणि त्या अप्सरांना म्हणाले, हे रमणींनो, आम्ही खरोखरच तुमच्यावर रागावलेलो नाहीत, उलट आम्ही तुमच्यावरती प्रसन्न आहोत. तुम्हाला सुद्धा काय हवा तर वर देतो. जशी तुमची इच्छा असेल असा वर तुम्ही मागून घ्या. आणि स्वर्गात जाताना अजून एक काम करा. आत्ता ही जी माझ्या उरूपासून, मांडीपासून जी उत्पन्न झालेली आहे उर्वशी, तिचं नाव उर्वशी ठेवलं, उरूपासून उत्पन्न झाली म्हणून उर्वशी. तर त्या उर्वशीला तुम्ही स्वर्गामध्ये इंद्राला भेट म्हणून माझ्याकडनं घेऊन जा. बघा, संत हे द्वेषाच्या बदल्यामध्ये आशीर्वाद देत असतात. त्यावेळेला त्या सगळ्या अप्सरा भगवंताला विनंती करत होत्या आणि सांगितलं, हे देवश्रेष्ठ हो, हे नरनारायण हो, मी आपणास प्रार्थना करतो, आपले हे जे दुर्लभ चरण आहेत हे सोडून जाण्याची आमची इच्छा नाही. भले उर्वशीला वगैरे आम्ही त्या ठिकाणी पाठवून देऊ, पण आम्ही आपले चरण या ठिकाणी सोडून जाणार नाही. हे मधुसूदना, हे कमललोचना, जर आम्हाला वर देणारच असाल तर आपल्या चरणांची सतत सतत सेवा घडावी, एवढाच आपण मला वर द्यावा. आम्ही सर्वजणी आनंदाने आपली सेवा करू. तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या, याच ठिकाणी आम्हाला राहू द्या, आम्हाला इथून पाठवू नका. असं कामातूर झालेल्या त्या सगळ्या स्त्रियांचं वचन ऐकल्यावर भगवंतानी नरनारायणाला आता मात्र पेच प्रसंग पडला. आता काय करावं? जर यांना पाठवलं तरी देखील आपलं पुण्य नष्ट होणार, आपलं कर्म भंग होणार, आपलं तपोभंग होणार, आणि नाही पाठवलं तरीही भंग होणार. आता काय करावं? 1000 वर्ष या ठिकाणी मी तपश्चर्या केलेली आहे आणि या तपश्चर्येला सगळ्या इंद्रियांना जिंकलेले, सगळ्या वासनांवर मात केलेली आहे, आणि आता जर या सगळ्या अप्सरा या ठिकाणी राहिल्या, या सुखामध्ये माझी सगळी तपश्चर्या नष्ट होईल. आणि एवढी तपश्चर्या करून सुद्धा असा प्रकार जर माझ्याकडनं या ठिकाणी घडला तर सगळ्या देवतांमध्ये, सगळ्या ऋषी मुनींमध्ये आमच्याबद्दल काय वाईट भावना पसरतील, तुच्छ लेखतील सगळेजण आम्हाला. व्यास म्हणतात, राजा, अप्सरांचं अशा प्रकारे बोलणं ऐकल्यावर धर्मपुत्र मोठ्या विचारात पडला. आता काय करावं? कारण ज्या वेळेला त्या प्रभावित करत होत्या सगळ्या, त्या वेळेला नराच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला, आणि अहंकार उत्पन्न होऊन आपल्या तपस्सामर्थ्यानं, आपल्या उरूतून त्याने जी उर्वशी उत्पन्न केली, त्या अहंकाराचं ते प्रतीक होतं. बघा, तपोबलामध्ये तप ज्या वेळेला आपण करतो त्या तपामध्ये छोट्यातला छोटा सुद्धा अहंकार उत्पन्न होता कामा नये, क्रोध उत्पन्न होता कामा नये. क्रोध उत्पन्न झाला तरी केलेल्या कर्म नष्ट होतं, अहंकार उत्पन्न झाला तरी कर्म नष्ट होतं, मोह उत्पन्न झाला तरी केलेली तपश्चर्या ही नष्ट होत असते. आता परत त्याच्या मनामध्ये नराच्या विचार आला की आता यांना सगळ्यांना शाप देऊन या ठिकाणाहून पाठवावं. पण पुन्हा विचार केला की शाप दिल्यानंतर
क्रोध उत्पन्न झाल्याचा दोषही आपल्याला लागेल. अहंकार तर उत्पन्न झालाच, पुन्हा क्रोध उत्पन्न होईल आणि लोभ उत्पन्न व्हायला तर वेळ लागणारच नाही. मग आता काय करावं? आणि जर क्रोध उत्पन्न झालाच तर नकळत हिंसा घडेल. कारण त्यांना शाप दिल्यानंतर आपण काय शाप देऊ आपण सांगू शकत नाही. आणि मग अशातून आपलं जे काही तप आहे हे भंग पावणारच. आणि हिंसा म्हणजे काय बघा, हिंसा ही नरक रूपी बागेला, नरका त्याला बागेची उपमा दिली आहे बरं का. नरक रूपी बागेला जीवन देणारी विहीर आहे हिंसा. मग अशा प्रकारची हिंसा जर उत्पन्न झाली, मग त्या बागेतल्या सगळ्या नरकरूपी जी बाग आहे त्याच्यामधल्या सगळ्या त्या जीवांना, सजीवांना या हिंसेचंच पाणी पडेल विहिरीतलं या, आणि त्याचं किती पाप माझं वाढेल. जसं एखादा वडवा झाडाच्या घर्षणातून वणवा उत्पन्न होतो आणि अख्खं सबंध जंगल जाळून टाकतो, त्याप्रमाणे माझ्या विचारातून उत्पन्न झालेला एखादा सुद्धा क्रोध, एखादा सुद्धा शाप, माझं अजन्म केलेलं सगळं पुण्य नष्ट होऊन जाईल. व्यासांनी पुन्हा कथन पुढे चालू केलं. अशा तऱ्हेने आपल्या भावाला चिंताग्रस्त झालेलं पाहून त्या नरानं सांगितलं, अरे तू बुद्धिवान आहेस, क्रोधाला तुझ्या आवर घाल, शांत राहून अहंकाराचा विनाश कर. तुला आठवत असेल तर पहा, पूर्वी सुद्धा एक वेळेला अभिमानामुळे आपली तपश्चर्या भंग झाली होती. पुन्हा आपल्याला 1000 वर्ष तप करावं लागलं, अतिशय दुःख भोगावं लागलं, ते वेगळंच. तेव्हा राग अनावर कर, रागाला आवर, शांत चित्तानं विचार कर काय करता येईल आपल्याला. मुनी सांगतात, शांतता ही तपश्चर्येचा सगळ्यात मोठा आधार असतो. तपश्चर्या करताना शांत राहावं, पण नेमकं माणूस तपामध्ये शांत राहूच शकत नाही. नराचं भाषण ऐकून नारायण अत्यंत शांत झाले. जन्मेजयाने विचारलं, महाराज असं काय घडलं होतं की एकदा परत नरनारायणाची तपश्चर्या भंग पावली? त्यावेळेला व्यास म्हणतात, ज्या वेळेला नरनारायणांचा संवाद चालू होता त्यावेळेला नरानं नारायणाला सांगितलं, आपली तपश्चर्या एकदा भंग पावली. मग त्या तपश्चर्या भंग पावली त्यावेळेला प्रल्हादासोबत घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं होतं, भक्त प्रल्हादासोबत. जन्मेजयाला फार आश्चर्य वाटलं की महाराज ही काय मोठी घटना आहे. प्रल्हादासोबत, प्रल्हाद तर जितेंद्रिय, भगवंताचा महान भक्त, ज्याच्यासाठी भगवंतांनी नृसिंह अवतार घेतला, त्या महान पराक्रमी, महान भगवत भक्त, महान वैष्णव याच्यासोबत नरनारायणाचं युद्ध व्हावं, असं काय मोठी गोष्ट होती. कोटी वर्षापर्यंत तपश्चर्या करून सुद्धा प्रल्हादाला अशा प्रकारचं युद्ध करण्याची इच्छा का उत्पन्न झाली? मला हे सगळं आपण कृपा करून सांगा. एवढे सत्वगुणी असताना सुद्धा नरनारायण आणि प्रल्हाद यांच्यामध्ये युद्ध कसं झालं? कुठल्या आमिषापोटी युद्ध झालं? कुठल्या शत्रुत्वापोटी युद्ध झालं? कुठल्या लोभापोटी युद्ध झालं? कुठल्या अहंकारामुळे युद्ध झालं? हे मला आपण सगळं सांगा. व्यासांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, हे भरतकुलभूषणा, कार्य व कारण हे त्या वेळेनुसार उत्पन्न होत असतात. कधी माणसाच्या मनामध्ये कुठला भाव उत्पन्न होईल सांगता येत नाही. कुठल्याही आमिषानं क्रोध उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, लोभ उत्पन्न झाला, अहंकार उत्पन्न झाला तरी ते पापच असतं. बघा, सोनं आणि अलंकार यामध्ये काही फरक आहे का? मला सोनं आवडत नाही पण अलंकार घालायला आवडतात. म्हणजे मला
क्रोध करायला आवडत नाही, पण माझ्या हातून सहज हिंसा होतच असते. मग असं नाही चालणार. पण जर असा विचार केला तर बघा, अजून एक वेदांताचा त्यातला सिद्धांत आहे. त्रिगुणापासून उत्पन्न झालेलं आहे. या 3 गुणांशिवाय जगाची उत्पत्ती पण नाही. मग हे 3 गुण नष्ट होतील तर कसे होतील? ब्रह्मा, विष्णू, शंकर हे सुद्धा या मायेच्या त्रिगुणांपासूनच उत्पत्ती झालेली आहे. या तिघांची उत्पत्तीच मुळात सत्व, रज आणि तम गुणापासून झालेली आहे. अगाध असणारे अशा प्रकारचे महान ऋषीमुनी, नारद इत्यादी जे महाज्ञानी आहेत, या ऋषींना सुद्धा वारंवार जन्म घेणे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या सगळ्यांना सुद्धा अशाच प्रकारचं वारंवार परत परत जन्म घ्यावा लागतो. आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. कुठली तरी इच्छा उत्पन्न राहत, माणसाच्या मनामध्ये आशाशेष राहतात, इच्छाशेष राहतात, आणि त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. बघा, आपण रोजच्या व्यवहारामधला विचार करा. छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या वेळेला बाहेर पाहतो, त्या वेळेला ती गोष्ट आपल्याकडे असावी, अशी वस्तू आपल्याकडे असावी, असं घर माझं असावं, अशी पत्नी माझी असावी, अशी गाडी माझी असावी, ह्या वासना आपल्याला उत्पन्न होत राहतात. आणि मग या वासनासाठीच माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून मी नेहमी भागवतामध्ये सांगत असतो की घरात सगळ्यांना ठेवा, पण मनात कुणालाही ठेवू नका. आपण घरात कुणालाच ठेवत नाही, पण मनात मात्र सगळ्यांना ठेवतो. आणि त्याच्यामुळंच पुन्हा 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 माणसाला जन्म घ्यावा लागतो. सगळ्या एखाद्या व्यक्तीनं वेदशास्त्र सगळ्या पुराणांचा अभ्यास केला, तीर्थाटन केलं, दान ध्यान देवाची आराधना ह्या सगळ्या गोष्टी करीत राहिला, तरी सुद्धा विषयासक्त होऊन तो चोराप्रमाणे वागत असतो. काम, क्रोध, मोह, मद हे सगळे त्याला त्रास देतच असतात. मग ते सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापार युग असो, सगळ्या युगांमध्ये हे घडतच असतं. व्यास म्हणतात, राजा, हे मुनिराज, राजानं प्रार्थना केली, महाराज मला आता आपण असे कुठले तरी महापुरुष असतील जे धन्य आहेत, असे एखादं उदाहरण मला आपण सांगा, की ज्यांची त्रैलोक्यामध्ये ख्याती आहे, असे एखादे तरी मला ऋषी असतील, एखादे तरी व्यक्ती असतील, हे मला सांगा. मला तर खरंच आश्चर्य वाटतंय की माझे वडील म्हणजे राजा परीक्षिती, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं, भगवंताचा साक्षात्कार झालेला होता, तरी देखील त्यांना अशा प्रकारचं नीच कृत्य करण्याची इच्छा उत्पन्न झाली, ऋषीच्या गळ्यामध्ये साप टाकण्याची इच्छा झाली. किती मोठं पाप घडलं, आणि त्यांचं हे पाप नष्ट न होण्यासारखं होतं, म्हणून त्यांना नरक योनी प्राप्त झालेली आहे. पुन्हा मग नरकातून तारणारा पुत्र असतो, म्हणून माझे कर्तव्य आहे की त्या नरकातून माझ्या पित्याला बाहेर काढावं. याच्यासाठीच मी हे सगळा प्रपंच करत आहे. म्हणून मला आपण जी कथा भाग सांगत आहात, यात माझ्या सगळ्या शंकांचं निरसन करा. अशा प्रकारे सगळं सांगितल्यानंतर मी काय केलं पाहिजे हे आपण आता मला सांगा. माझ्या अशा कुठल्या कृत्याचा परिणाम होईल की माझ्या या बुद्धीमुळं मी जाणू शकत नाही, अल्पबुद्धीमुळं मी जाणू शकत नाही. सामान्य मूर्ख माणूस मधाच्या लोभानं, मध प्राप्त व्हावा या लोभानं जो पोळीपाशी, मधाच्या पोळीपाशी जातो आणि विहिरीमध्ये किंवा खाडीमध्ये पडतो, तशी माझी अवस्था झालेली आहे. कारण मध हा तर फक्त एक उदाहरण झालं. आपण रोज संसारामध्ये या चक्रामध्ये फिरताना पाहतो की छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण अंधकाराकडे जात असतो.
प्रल्हाद आणि नरनारायण यांच्यामध्ये अतिशय भयानक अशा प्रकारचं युद्ध झालं, याची सगळी कथा मला सविस्तर सांगा. प्रल्हाद सुद्धा पाताळ सोडून या बदरिकाश्रमाच्या नैमिषारण्याच्या दिशेनं तो कसा काय आला, महासारस्वत तीर्थाला तो कसा काय गेला, आणि या शांतचित्त नरनारायणांनी प्रल्हादाशी युद्ध कसं काय अवलंबवलं. कारण मी असं ऐकलेले, साधारणतः युद्ध जे होतात धन संपत्ती अथवा स्त्री यामुळेच सगळे युद्ध घडत असतात. पण या दोन्ही ऋषींमध्ये आणि प्रल्हादामध्ये याच्यापैकी कुठलंही कारण नसावं. कारण हे तिघही जण वासनारहित होते, कुठल्याही प्रकारची यांच्यामध्ये वासना नव्हती. तरी देखील युद्धाला काय कारण घडलं, ही सगळी विस्तारपूर्वक आपण मला कथा सांगावी, यासाठी मी आपणास विनंती करत आहे, प्रार्थना करत आहे. व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं, जन्मेजया मी तुझं सगळं समाधान निश्चितपणे करतो. हे परीक्षित पुत्रा, याविषयी सगळा वृत्तांत मी तुला निश्चित सांगतो, पण आज नाही, उद्याच्या सत्रामध्ये मी तुला सांगेन. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सदानंदीचा उदयोस्तु. बोल भवानी की जय. अंबा माता की जय. रेणुका माता की जय. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी. प्रसीद परमेश्वरी, प्रसीद परमेश्वरी, प्रसीद जगदीश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विगृहे गृहानर्जामि मां प्रीत्या. प्रसीद परमेश्वरी, प्रसीद जगदीश्वरी.